लंच टाइम नंतर आलोय तरी एवढी गर्दी. मी साच्यातले मोदक केले कारण का मला हाताचे मोदक व्यवस्थित जमत नाहीत आणि पातोळ्यांसाठी मी हळदीची. गुड मॉर्निंग. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि माझा आहे उपवास. त्यामुळे कृषिकासाठी नाश्ता बनवला, तिला नाश्ता भरवला, क्लासला सोडलं आणि किरण काल रात्रीच पोलादपूरला जायला निघाला, म्हणजे पोचला सकाळी 2:30-3 पोचला तो. आणि आत्ताच कपडे वगैरे झाले आणि आज देवळात जायचं, आज नागपंचमीसुद्धा. तर म्हटलं कृषिकाच्या टिफिनसाठी भाजी पण आणायला जायची आहे, देवळात जायचं आहे. पहिलं घरातला पसारा आवरून घेऊ. पसारा आवरल्यानंतर मला जायचं आहे वरती माशांना खायला टाकायला, कारण का दरवेळेला किरणच टाकतो, माझं कॉन्ट्रॅक्ट आहे ते. म्हटलं आज तो नाही तर 4 दिवस ते माझ्यावर आहे, ज्यांना खाणं टाकणं, लाईट बंद करणं वगैरे. आणि आता सगळं आवरते, त्यांना खाणं टाकते आणि देवळात जाते. चला. तर आत्ताच मी वरच्या रूमवर आले आणि सोबत आले श्रव्या. कोण आले माझ्यासोबत? कुठे आली? दीदीच्या घरी आली. ओ झोपेतनं उठली आता ना बाबू. त्या माशांना जाम भूक लागली, इकडून तिकडून पळतात नसते. त्यांना खाणं टाकून गेले ना एकदम तसं येईल, नाहीतर लगेच हे केलं की तसेच असतात. चलो चलो जाऊया, चला. आत्ताच माशांना वगैरे खाणं टाकलं आणि म्हटलं देवळात जाऊया. तर ताटात फक्त पाणी घेतलं, दूध घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत. खाली एक आजी बसते, म्हटलं तिच्या इथे सगळं आपण घेऊया. चला. तर आजीच्या इथे आलं. आजी बेल दे आणि ते हे दे, नागपंचमीचा लाह्या वगैरे. लाह्या वगैरे दे मला. पूर्ण पुडी आहे. कशी? 10 रुपये दे. आणि बेल दे, परत हे पण दे. हे कसलं फळ आहे? हे 10 रुपये. फुलं दे. फुलं 10 रुपये. तर आत्ता सगळी फुलं, हार, बेल सगळं घेतलं, दूध आणलं. आजीच्या इथूनच घेते मी फुलं नेहमी. आणि आता देवळात आली आहे, गर्दी नाही पाहिजे. चला. आत्ताच कृषिकाची स्कूलची तयारी केली, आता बस येईल तिची. चला चला. आम्ही खाली उतरलो आणि बस आली लगेच. हा ना, ड्रेस नव्हता. आत्ताच कृषिकाला बसमध्ये सोडलं आणि मी चालले पप्पांना घेऊन गॅसच्या ऑफिसला, म्हणजे त्यांची KYC झालेलीच नाही आहे. तर रिटर्न एकदा ट्राय करणार आहे, कारण का बाटला बुक होत नाही, त्यामुळे त्यांना घेऊन चालले. आणि मम्मी पण आहे सोबत. रिक्षा बघते ते भेटते का. तर नको, दिले. तर आता आम्ही आलो आहे गॅसच्या ऑफिसला. एवढी गर्दी आहे ना, सकाळी लवकर यायचं म्हटलं तरी गर्दी, आता पण गर्दी. लंच टाइम नंतर आलोय तरी एवढी गर्दी. काच आहे लाईन ह्यांच्या पाठून. सिलेंडर लेने का लाईन आहे आपका? KYC. तर गेल्या 1.5-2 महिन्यापासून गॅस ऑफिसला नाचत होती, KYC होत नव्हती. फायनली आज झाली आणि आज अचानक काम झालं. स्वामींच्या कृपेने बरं झालं, कारण का गॅस बुक होत नव्हता. परत पप्पा वैतागत होते की KYC होत नाही. तर असं झालेलं की तो आधी गॅस मोठ्या आईच्या नावावर होता, तर तिचे सगळे डॉक्युमेंट लिंक होते त्याला. पप्पांच्या नावावर फिरवलं तरी पण तिचे डॉक्युमेंट तिथे दिसत होते. थंब करायला गेलो तरी होत नव्हतं, बायोमेट्रिक पण होत नव्हतं. पण सगळं ते डिलीट केल्यानंतर तिचं सगळे डॉक्युमेंट ह्यांचे अपडेट केले, त्यानंतर ती KYC झाली फायनली. लय मोठं काम होतं माझं. रोज संध्याकाळी घरी गेली की गॅस नाही बुक होता, हे त्यांचं काम झालं. मला टेन्शन गेलं आणि माझाही गॅस आजच बुक झाला, कारण की 15-20 पहिला बाटला मागवल्यानंतर 15-20 दिवसानंतर दुसरा गॅस बुक होतो. त्यामुळे जे काम होतं ते मेन झालं आणि आता घरी आले. चला, पप्पांचं काम करून झालं. कृषिकाची बस पण आली थोड्या वेळात, तिला पिकअप केलं आणि घेऊन आले घरी. आणि आता संध्याकाळी उपवास आहे, त्याचीच जेवणाची तयारी करते. ते डाळ उकळत ठेवले, भात पण घातला पण जरा बाहेर काढला. आणि आज मोदक करणार आहे मी. कृषिकाला मला खूप आवडतात.
एक सारण बनवून घेते. आपलं मुक्काचं पीठ तर रेडी केलं आहे आपण. तर मी साच्यातले मोदक केले कारण का मला हाताचे मोदक व्यवस्थित जमत नाहीत आणि पातोळ्यांसाठी मी हळदीची पानं नाही घेतली. अचानक प्लॅन झाला माझा बनवायचा, त्यामुळे हातानंच या पातोळ्या केल्या. हे बघा अशा जराशा फुटल्यात त्या माझ्या. आता ही मोदक उकडायला ठेवते. थोडंसं हळद टाकल्यामुळे मस्त असा कलर आला आहे आणि इकडे आपली डाळ पण शिजून झाली आहे. नंतर फोडणीला देते. आता फक्त भाजी राहिली करायची आणि एका साईडला मोदक ठेवते. भात तर रेडी झालं. तर आता मी जेवायला बसते. डाळ भात, भाकरी आणि पातोळी, वाटाण्याची भाजी, कोशिंबीर, लोणचं. ते नको घेऊ, थांब. ते दुसरे घे. उठ उठ. तर आत्ता जेवण वगैरे झालं, उपवास सोडला आणि आले मम्मीच्या इथे. आणि हिला मिनातू भेटली. रस्त्यात तिची खेळणी होती लहानपणीची, मिनातूनी जपून ठेवलेली ती भेटली. दाखव बाबू, तिला दाखवा. अरे वा, चला. हे एवढे बेल मार. जेवलात? थंडी लागते. त्यांचं काम झालं ना आज. अरे ही खेळणी होती मीनाताईकडे तिची, म्हणजे तिची नाही त्यांचीच होती. ती जाऊन खेळायची ना लहानपणी सारखी, महिलाच देऊन टाकली त्यांनी. आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते कारण का आज दिवसभर उपवास होता. उपवास सोडला आणि परत मेन पप्पांचं जे काम होतं KYCचं ते झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.